नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. समज गैरसमज या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँटीबायोटिक्स विषयी असलेले समज गैरसमज दूर करणार आहे. तर सगळ्यात पहिला समज हा आहे की लहान मुलांचे अँटीबायोटिक असेल किंवा मोठ्यांचे सगळ्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप असेल तर बऱ्याच वेळा अँटीबायोटिक घेतलं जातं. पण सर्दी, खोकला, ताप हे जर आपण बघितलं अँटीबायोटिक देणं हे गैरसमज आहे. कारण सर्दी, खोकला, ताप हे व्हायरल इन्फेक्शनमुळे होत असतं आणि व्हायरल इन्फेक्शनवर अँटीबायोटिक काम करत नसतं. दुसरा समज हा आहे की आपण हे अँटीबायोटिक मला 2 दिवसात बरं वाटलं अँटीबायोटिक घेतल्यानंतर, तर माझं इन्फेक्शन पूर्णपणे बरं झालंय असं समज करून घेतात लोक. पण ते सुद्धा चुकीचं आहे. तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने 5 ते 7 दिवस तरी अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण केला पाहिजे. आपण जर मध्येच सोडून देत असू तर त्याचं रेजिस्टन्स येऊ शकतं किंवा तो बॅक्टेरिया अर्धवट जिवंत राहून पुढे आपल्याला त्या औषधाचं रेजिस्टन्स येऊन पुढे आपल्याला काही गंभीर आजार झाला तर त्या आजारावर ते अँटीबायोटिक काम करणार. अँटीबायोटिक आहे हे विचारपूर्वकच आपण घेतलं पाहिजे. आणि कोविडचं इन्फेक्शन, सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन हे व्हायरल इन्फेक्शन असतं. त्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी चालणारं अँटीबायोटिक काही कामाचं नसतं. त्यामुळे मित्र, परिवार किंवा नातेवाईकांचं ऐकून अँटीबायोटिक कोणत्याही याच्यावर घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असेल तरच अँटीबायोटिक. बऱ्याच जणांचा असा समज असतो हे हायर अँटीबायोटिक्स आहे. हायर अँटीबायोटिक तुम्ही मला द्या. आम्हाला सुद्धा पेशंट म्हणतात की तुम्ही हायर अँटीबायोटिक द्या सर. गरज नसताना हायर अँटीबायोटिक घेण्याची गरज नाही, कारण त्याचे बरेचसे साईड इफेक्ट्स असतात. स्ट्रॉंग अँटीबायोटिक घेतल्याने हायपर ऍसिडिटी वाढते, त्याचे अनेक साईड इफेक्ट्स आपल्याला दिसू शकतात. विनाकारण जर आपण हायर अँटीबायोटिक्स वापरलं तर ते जास्त वापरल्यामुळे पुढे चालून त्याचा रेजिस्टन्स येऊ शकतो. मग आपल्याला काही गंभीर आजार झाला तर त्यावर हे उपयोगी पडणार नाही. त्यामुळे हा सुद्धा गैरसमज आहे की हायर अँटीबायोटिक्स आपण वापरलं पाहिजे ना, आपण लवकर दाब ना कव्हर, हा गैरसमज आहे. मी अँटीबायोटिक घेतलाय, माझं आता इन्फेक्शन निघून जाणार आहे, हे पण चुकीचं आहे. कारण इन्फेक्शन कोणतं आहे, सोर्स कोणता आहे ते आपण बघितलं पाहिजे. व्हायरल इन्फेक्शन आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, व्यवस्थित आपण अँटीबायोटिक दिले तर ते बरं होणार आहे. व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्यावर अँटीबायोटिक्स काम करणार नाही. त्यामुळे हा सुद्धा गैरसमज. तर अँटीबायोटिक्स घेताना तुम्ही त्याचा ओव्हरडोस होऊ देऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटीबायोटिक्स घ्या. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त रिशेअर करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक वरचे सर्व व्हिडिओ बघत राहा.